नमस्कार मित्रांनो, आता टेरिफ संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। आता ट्रम्प सरकारद्वारे म्हणजेच USA मार्फत भारतावर 50% पर्यंत टेरिफ लावले जाणार आहेत। या संदर्भात आताच व्हाईट हाऊसद्वारे महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। भारतावर हे ॲडिशनल टेरिफ किती लावले जाणार आहेत त्याविषयी मी तुम्हाला A to Z माहिती यामध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। बघा मित्रांनो, तुम्ही जर जिओपॉलिटिक्समध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये ॲक्टिव्ह असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची अशी अपडेट होणार आहे। एक प्रकारे बघा, ट्रम्प सरकार जे आहे ते भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरलेली आहे। आता बघा, अगोदरच 25% टेरिफ हे इंडियावर लावलेलं होतं, परंतु आता त्यामध्ये भर टाकत 25%च्या ऐवजी 50% टेरिफ करण्याचा निर्णय आता ट्रम्प सरकारद्वारे घेण्यात आलेला आहे। ॲडिशनल टेरिफ आता इंडियावर लावलं जाणार आहे, परंतु बघा इथे एक मोठी कॅच आहे, ती म्हणजे हे जे ॲडिशनल टेरिफ आहे 25% ते आताच लागू होणार नाहीये। यासाठी काही दिवसाचा टाइम देण्यात आलेला आहे। त्याविषयीच नक्की कोणत्या तारखेपासून हे ॲडिशनल 25% टेरिफ हे इंडियावर लागू होणार आहे त्याविषयी मी तुम्हाला त्याची तारीख सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। तर बघा मित्रांनो, या आर्टिकलमध्ये CNBC द्वारे महत्त्वाचे जे पॉइंट यामध्ये दिलेले आहेत। यामध्ये बघा काय सांगितले, प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प इम्प्लिमेंटेड एन ॲडिशनल 25% टेरिफ ऑन इंडिया डेज आफ्टर ही ऑलरेडी इम्पोज्ड 25 टेरिफ्स ऑन इंडिया। म्हणजे बघा, आता या ठिकाणी USA जे प्रेसिडेंट आहेत डोनाल्ड ट्रम्प त्यांच्याद्वारे आता ॲडिशनल 25% टेरिफ हे इंडियावर लागू करण्याबाबत एक महत्त्वाची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यानंतर बघा इथे काय सांगितले, आय फाइंड दॅट द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज करंटली डायरेक्टली और इनडायरेक्टली इम्पोर्टिंग रशियन ऑइल। म्हणजे इथे बघा काय सांगितलंय, भारत सरकार हे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली रशियाद्वारे ऑइल परचेस करत आहे, त्यामुळेच मी इंडियावर ॲडिशनल टेरिफ हे लागू करण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे, असं प्रेसिडेंट ट्रम्पद्वारे सांगण्यात आलेलं आहे। त्यानुसार बघा, आता या संदर्भात हे ॲडिशनल टेरिफ कधी लागू होणार आहेत त्याविषयी आता आपण माहिती बघूया। त्यानुसार बघा, इंडियावर जे काही ॲडिशनल 25% टेरिफ आहे ते काही दिवसांमध्येच लागू होणार असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्यानुसार बघा, या ठिकाणी याचं एक्सप्लेनेशन करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये काय सांगितले बघा, द न्यू टेरिफ्स आर सेट टू गो इनटू इफेक्ट इन 21 डेज। म्हणजे 21 दिवसांमध्ये हे जे नवीन ॲडिशनल 25% टेरिफ आहेत ते इंडियावर लागू होणार असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। 21 डेज म्हणजे 27 ऑगस्टला हे जे ॲडिशनल 25% टेरिफ आहेत ते इंडियावर लागू होणार असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। 21 दिवसांचा ॲडिशनल टाइम या ठिकाणी इंडियाला देण्यात आलेला आहे। त्यानंतर 21 दिवस झाले की मग हे ॲडिशनल टेरिफ इंडियावर लागू होणार असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्यानुसार बघा, आता इंडिया आणि USA मधील जे काही ट्रेड रिलेशनशिप आहेत ते ऑल टाइम लो मध्ये गेलेले आहेत। कारण बघा, USA द्वारे इंडियाला टार्गेट करण्यात आलेलं आहे। 25% ॲडिशनल टेरिफ अजून लावण्यात येणार अशी देखील धमकी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। हो, धमकीच म्हणावं लागेल, कारण अजून 25% टेरिफ वाढवले तर चक्क 50% टेरिफ जातात। जर ॲक्च्युली भारतावर हे 25% ॲडिशनल टेरिफ लावण्यात आले तर नक्कीच भारताला याचा मोठा लॉस होणार आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी 50% टेरिफ हा काही जोक नसतो। मोठ्या प्रमाणात आपलं एक्सपोर्ट USAला होत असतं, त्यामुळे आपल्याला बिलियन्स ऑफ डॉलरचं नुकसान या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे एकूणच भारताच्या शेअर मार्केटला यामुळे मोठा धक्का या ठिकाणी बसणार आहेच। सोबतच ज्या काही कंपन्या USAला एक्सपोर्ट करतात त्यांना पण मोठ्या प्रमाणात लॉस या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी बघा, अनफॉर्च्युनेट आहे, इंडियाला हे सर्व सहन करावं लागत आहे। तर बघा मित्रांनो, हीच होती महत्त्वाची अशी ॲडिशनल 25% टेरिफ संदर्भातील माहिती। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच फायनान्शियल व्हिडिओज मराठीमधून मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।